हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। गुमान येथील संत नामदेव महाराज यांच्या तीर्थक्षेत्राच्या इथे जो यात्री निवास जे बांधण्यासाठी निधी दिला आहे राज्यपालांनी, त्यामध्ये आमचे पत्रकार पालखी सोहळा पत्रकार संघाचे सूर्यकांत बिसे यांनी आपला वारंवार उल्लेख केला की आपला सिंहाचा वाटा आहे। त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर माझा आणि पालखी सोहळा पत्रकार संघाचा संबंध हा अनेक वर्ष म्हणजे जवळपास 11 वर्ष आहे। मी पालखी सोहळा पत्रकार संघामध्ये बिसे साहेबांसोबत, टेमगिरे साहेबांसोबत वारी केलेली आहे। त्यामुळे त्यांचा तो एक विश्वास आणि प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी आपल्याला सम्मिलित करून घेणं हा त्यांचा आपलेपणा। असंच एकदा त्यांनी सहज विषय काढला की आपण सायकलवारी गुमानमध्ये नेतोय तर त्याला हजर राहायचं आहे आणि या परिवारातलं म्हणजे या पालखी सोहळा पत्रकार संघाच्या परिवारातला एक सदस्य म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि त्यांचं लेकरू म्हणून आम्ही पंजाबला गेलो। बनवारीलालजी पुरोहित माननीय महामहिम राज्यपाल पंजाब सरकार यांच्यासोबत असलेले जुने संबंध आणि आम्ही अगदी सहजपणे एकदा बोलत बसलो असताना बिसे साहेबांनी कल्पना केली की राज्यपालांना आपल्याला भेटता येईल का, तिथेही सायकलवारी नेता येईल का। आणि आता बिसे साहेबांनी सांगितल्यावर करायचं बा म्हणून संपर्क केला। जुनी ओळख असल्यामुळे अपॉइंटमेंट मिळाली आणि सक्सेसफुली पहिल्या वर्षी सायकलवारीच्या राज्यपालांच्या निवासस्थानी सगळे सायकल स्वार गेलेत, सायकलवारीचे वारकरी गेलेत। त्यांना तिथे अल्पोपहार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तिथे पादुका पूजन महामहिम राज्यपालांच्या हस्ते पंजाबाच्या पहिल्या नागरिकाच्या हस्ते त्यावेळेस झालं। मला तरी वाटतं सुरुवातच जर एवढी सुंदर होती तर त्याच्यानंतर सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक जो असतो कुठलेही कार्य पूर्ण होण्यासाठी ते म्हणजे सातत्य, दृढ निश्चय आणि त्याला सातत्याची जोड संत वचनामध्ये आहे। ते म्हणजे तुका म्हणे तेथं दृढ निश्चयाचे बळ। तर त्या पद्धतीने तदनंतर सुद्धा म्हणजे सायकलवारी झाल्यानंतर सुद्धा सूर्यकांतजी बिसे आणि त्यांचे सहकारी विशेषत्वावरून बिसेंवर मी जास्त इथे भार देईल यांनी ते सातत्य ठेवलं। कंटिन्यू घुमानला जाणं, कंटिन्यू ते कागदपत्रांची पूर्तता नामदेव दरबार कमिटीकडून घेणं, ती राज्यपालांच्या ऑफिसपर्यंत पुरवणं, काय कमी जास्त लागतं ते पेपरवर कंप्लीट करून आज सक्सेसफुली आपल्याला जे एक म्हणायला होतं की नाही की महामहिम राज्यपाल महोदयांनी स्वतःच्या कोट्यामधून घुमानच्या नामदेव भवनासाठी 1 कोटी रुपये दिले। सक्सेसफुली ते पैसे आलेले आहेत। आज भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे। याच्या पाठीमागे कुठेतरी नामदेवराय महाराजांची एक इच्छा बिसेंच्या पाठीमागे कार्य करते असं मी ठासून आणि तेवढ्याच दक्षतेने सांगू इच्छितो। महाराष्ट्र सरकारकडून याबाबत जे संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातले संत पुरुष होऊन गेले, या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाबरोबर आपली काही चर्चा होणार आहे का तिथल्या विकासासाठी? किंवा मात्र असं वाटतं की जेव्हा भागवत धर्मप्रसारक समितीचं पत्रकार संघ बिसे हे स्थापना करतात त्यावेळेस त्यांचा नेचर ब्रॉड असतो, त्यांची थिंकिंग ब्रॉड असते। खरं तर नामदेवराय महाराज हे पहिले पत्रकार, त्या नात्यांनी सुद्धा बिसेंनी पत्रकारितेचं नातं पण नामदेवराय महाराजांच्या सोबत जोडलं। दुसरं फक्त राज्याच्या सीमेपर्यंत किंवा भाषेच्या सीमेपर्यंत न राहता परराज्यात जाऊन सुद्धा तिथे भागवत धर्माची पताका तेवढ्याच हिरिरीने फडकवणं, नवे तिथे प्रतिष्ठित असलेला जो काही संप्रदाय आहे त्या संप्रदायासोबत कुठेही विलगीकरण न करता म्हणजे त्या समीकरणाशी जुळवून तिथे सुद्धा भागवत धर्माची पताका तेवढ ठेवणं। एकुलते एक संत असे आहेत की ज्यांच्यामुळे आम्हाला ज्ञानदेवांचं चरित्र माहीत पडलं, सोपान काकांचं चरित्र माहीत पडलं, मुक्ताई साहेबांचं चरित्र माहीत पडलं, निवृत्तीनाथ दादांचं चरित्र माहीत पडलं। तरीही त्याहीवर आज गुरुग्रंथ साहेबासारख्या शीख संप्रदायाच्या फार मोठ्यामध्ये ग्रंथामध्ये आज त्यांचे अभंग सम्मिलित होणं, याचाच अर्थ वैश्विक धर्म जो आहे वारकरी संप्रदाय हा, याचं द्योतक सर्वात पहिली जर पूर्ण कोणी केलं असेल तर ते नामदेवराय महाराजांनी। म्हणजे मान्य आहे की ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला से कळस,
परंतु हा कळस आणि हे मंदिर दूर प्रोजेक्शनवर नेणारं जर समजा टेलिकम्युनिकेशन कुठलं असेल तर ते टेलिकम्युनिकेशन म्हणजे नामदेवराय महाराज होते. आणि आज पहिल्यांदा म्हणजे मी तर म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये हे पहिलं उदाहरण असेल. याचं सगळंच्या सगळं क्रेडिट सूर्यकांत विषय तथा पालखी सोहळा पत्रकार संघाला, भागवत धर्म प्रसारक मंडळाला गेलं पाहिजे की राज्याच्या बाहेर जाऊन वारकरी संप्रदायासाठी अत्यंत ठोस प्रकारे कुठलं तरी कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे. याची दखल मराठी मायभूमी म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा घ्यावी. आणि ज्या भवनासाठी पंजाब सरकारने आज 1 कोटी रुपये घोषित केलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा नामदेवराय महाराजांची संतभूमीची परिस्थिती, संतभूमीची जमीन म्हणून महाराष्ट्र शासनाने सुद्धा याला अजून सहकार्य करावं. आणि ज्या पद्धतीने नामदेवराय महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये फडकवली त्याचा सन्मान करत पुढलं वर्ष हे नामदेवराय महाराजांच्या समाधीचं 725 वर्ष. अशा 725व्या वर्षाला नामदेवराय महाराजांच्या स्मृतीसाठी, भागवत धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी, आपल्या अस्तित्वासाठी आणि नामदेवराय महाराजांसारख्या असंख्य संत मतांच्या संतांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा निधी पुरवावा, त्याचा फीडबॅक आपण घ्यावा. म्हणून हे सगळे तर ॲक्टिव्ह आहेत. यासाठी आम्ही निदान 2 तारखेला महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहोत. त्यांनी तशी तयारी दर्शवली आहे भिसे काकांकडे आणि 100% आम्हाला खात्री आहे सरकार आता वारीच्या वेळेस प्रचंड ॲक्टिव्ह होतं. माननीय मुख्यमंत्री सुद्धा वैयक्तिक पद्धतीने वारीकडे लक्ष देत होते. एकंदरीत भागवत धर्माच्या प्रती प्रेम असलेला, दक्षता असलेला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही जेव्हा ही विनंती घेऊन जातो आहोत आम्ही अत्यंत पॉझिटिव्ह आहोत, आम्ही अत्यंत लागू आहोत की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या सत्कार्यामध्ये महाराष्ट्राच्या संतभूमीतून काहीतरी देऊ करतील, सहकार्य करतील. बस. नाचू गाऊ काळ दे हाशी आला खाऊ काळ दे हाशी आला खाऊ. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द. बुकिंग संपर्क विनोद भाडगे. मोबाईल 9922 64 31 04.